हिवाळा सुरू झालाय तर हिवाळ्यामध्ये हे लाडू तर बनतातच. माझ्या घरी तर डेली दर हिवाळ्यात बनतात, म्हणजे असेही बनतात. तुमच्या घरी बनतात की नाही नक्की मला कमेंट करून सांगा. इथे आपण 2-3 वाट्या शेंगदाणे घेतले, ते चांगले भाजून घ्यायचे. त्यानंतर 1 वाटी खोबरे घेतले, तेही भाजून घ्यायचे. तर तूप घेतलंय, ड्रायफ्रुट्समध्ये काजू बदाम घेतलेत, खजूर घेतलेत, प्रत्येक 1-1 वाटी घेतलेत, डिंक घेतले, अर्धी वाटी घेतलाय, थोडासा कमी घेतला. आणि आपण सीड्स घेतलेले आहे ते भोपळ्याच्या. हे चांगलं आपण भाजून घ्यायचं. पहिला डिंक तळून घ्यायचं आणि तो साईडला काढून ठेवायचं. खूप क्रंची होतात लाडू, खूप क्रंची लागतात. त्यानंतर प्रत्येक ड्रायफ्रूट्स आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये चांगले एकदम खरपूस. आणि हे बियाही भाजून घ्यायचेत, कारण आपल्या बिया परत मिक्सरला बारीक करून घ्यायचे. त्यानंतर शेंगदाणे आणि खोबरे असे वाटून घ्यायचे आपल्याला मिक्सरमधून. खजूर बारीक करून घ्यायचे. त्यानंतर आपण बिया, मला स्पेसिफिकली त्या तोंडात आलेल्या आवडत नाहीत म्हणून मी त्याची पावडर करून टाकलेली आहे. खजुरी बारीक केले आणि गूळ 1 वाटी घेतला, तो असा मेल्ट करून घ्यायचा. नंतर या सारणावर टाकायचं आणि विसरू नका वेलची टाकायच्यात, 5-6 वेलच्या टाकायच्यात ह्या, म्हणजे बारीक करून. आणि ड्रायफ्रूट्स तळलेले हे ॲड करायचे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे आणि असे छानसे लाडू वळून घ्यायचेत. ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. हे सगळे लाडू वळून झाल्यावर असे दिसतात, खूप छान लागतात, एकदम क्रंची लागतात लाडू. तुम्ही नक्की बनवा.